सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, दिनांक 30/4/2026 रोजी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याचा कालावधी हा जनगणना व प्रशिक्षणाचे ठिकाण या कारणास्तव सुधारित करण्यात आलेला होता आणि दिनांक 7/5/2026 रोजी परत एकदा नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी पूर्वनियोजित प्रशिक्षण तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 7/5/2026 रोजी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांच्या प्रती एक आदेश निर्गमित केलेला आहे आणि या आदेशान्वये किंवा या सूचनान्वये नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी पूर्वनियोजित प्रशिक्षण तारखांमध्ये परत एकदा बदल करण्यात आलेला आहे. राज्यातील दुसरी, तिसरी, चौथी वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी सन 2026-27 मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबाबत सूचना व राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणाचे वेळापत्रक हे संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निर्गमित करण्यात आले आहे. राज्यात सुरू असलेले जनगणना 2027 तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षण कामकाज करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय प्रशिक्षण दिनांक 8 ते 11 मे 2026 या कालावधीत आत्ममलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलन कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणाच्या तारखांबाबत पुनर्विचार करण्यात येत असून याबाबत लवकरच कळवण्यात येईल. तालुकास्तरीय प्रशिक्षण उपरोक्त पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात येत असून त्याबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. डॉक्टर हेमंत वसेकर, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे. जिल्हा स्तरावरती जे प्रशिक्षण आहे याच्या तारखा या आपल्याला यानंतर कळवण्यात येणार आहेत.